आता मी आज हे बनवणार आहे कचोरी. त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडं रवा घालून घेते, म्हणजे याच्यानं पाती कुरकुरीत होते. आता हे मिक्स करून घेते. आता यामध्ये थोडं हिंग घालून घेते आणि मीठ घालते. थोडं मीठ घालून घेते. याला पण मिक्स करते आणि थोडंसं मोहनाला तेल घालून घेते. आता चांगलं याला मिक्स करून घेते. हे बघा, अशा प्रकारचा थोडा रवा घातल्यामुळे याची पाती कचोरीची थोडी कुरकुरीत होते छान. म्हणून थोडं हे घालायचं, त्यामध्ये मोहनाला थोडं तेल पण घालायचं. आता मी पाण्याने घट्ट भिजवून घेते, थोडं थोडं पाणी टाकून. आणखीन थोडं पाणी घालून घेते. हे मी याचा गोळा तयार करून घेतला आहे पारी करायसाठी. आणि आता हे याला रेस्ट करायला ठेवते, झाकून ठेवून देते तोपर्यंत. हे कचोरीचं सारण करणार आहे. मुगाची डाळ घेतली होती, ती आता अशी खूप बारीकही नाही करायची, अशी जाडसर रस ठेवायची. आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ आता, आणि हे धने आणि सोप याचं हे भरट तयार करून घेतली आहे. यात टाकाले हा गरम मसाला, हिंग, हळद, तिखट, आमचूर पावडर, फोडणीला जिरं आणि मीठ. आता मी मध्ये तेल घातलेलं आहे. आता हे गॅसवर ठेवून देते. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे जिरा घालून घेते. आता याला जिऱ्याला तडकू देते. आता हे जिरं तडतडलेलं आहे, त्यामध्ये हिंग घालून घेते. पहा, धने आणि सोप याचं हे मी आता याला भाजून घेत आहे. पावर कमी केलेला आहे, नाही तर मसाला जळते. यामध्ये हे बेसन घालून घेते. याला छान बेसनाला भाजून घेते. यामध्ये आता छान हे बेसन भाजून राहिलं. आता याची छान वास येऊन राहिली आहे. आता हे आपलं बेसन भाजून झालेलं आहे. आता त्यामध्ये ही वाटलेली डाळ घालून घ्यायची. हे बघा, यामध्ये भाजून घ्यायचं 2 मिनिट, मग पूर्ण हे सारण तयार होते कचोरीचं. हे बघा, अशा प्रकारचे मी सारण तयार करून राहिले. मी यामध्ये थोडं पाण्याचा फुलवा देऊन देते, थोडं वरून. आणि आता मिक्स करून घेते. थोडं आणखी पाण्याचा फुलवा याचा देऊन देते. कचोरीचं माझं सारण तयार झालेलं आहे. आता याची मैद्याची पारी करून आता कचोऱ्या मी भरून घेते. अनायुषा भरू मी यामध्ये ठेवते. अशा करून घेते. या पद्धतीच्या अशा पाऱ्या करून घ्यायच्या. पहले नहीं सुटाई है।
अशा पद्धतीचे हे बघा अशा पद्धतीचे तेव्हा या कचोऱ्या मी भरून घेतलेल्या आहे. तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप गरम नाही पाहिजे, याच्यासाठी मध्यम पाहिजे. आता मी हे कचोरी सोडून घेते. जेवढ्या कढईमध्ये मावल तेवढ्याच सोडायच्या. हे आता दुसरी फेर टाकून घेते. छान अशा फुगलेल्या आहे कचोऱ्या. बघा किती छान अशा टम फुगलेल्या आहे. हे बघा किती छान. हे अशा प्रकारचे छान. आणि हे गोड चटणी आहे, त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे बघा. माझ्या ग्रामीण चॅनलला जर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर.